नमस्कार, मी निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मागच्या तासाला आपण बघा संधी या घटकावर पहिला भाग पाहिला होता। या भागावर आपण हा दुसरा भाग पाहतोय। स्वरसंधी मधला जो भाग आहे, उर्वरित भाग जो आहे तो आपण पाहतोय बघा। स्वरसंधीलाच अचसंधी, स्वतंत्र वर्ण संधी किंवा विवृत्त संधी असं म्हणतात, ते बघितलेलं आहे आपण। विवृत्त का म्हणतात, स्वर अच त्याला संस्कृत मध्ये अच असं म्हणतात, तेही बघितलेलं आहे आपण। त्यातला पहिला भाग आपण जो पाहिलेला आहे तो हा सजातीय किंवा सवर्ण किंवा दीर्घत्व किंवा दीर्घादेश स्वरसंधी पाहिलेला आहे आपण। आजच्या तासाला आपण दुसरा भाग जो आहे हा विजातीय मधला तो पाहणार आहोत। आपण दीर्घादेश पाहिलेला आहे मागच्या भागामध्ये। जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो पाहून घ्या आधी आणि मग तुम्हाला ही लिंक लागेल। दुसरा आहे बघा हा गुणादेश आहे बघा, हा गुणादेश स्वरसंधी हा आपण पाहतोय। त्यालाच सजातीय, इकडे विजातीय आहे, इथं सवर्ण आहे, इथं असवर्ण आहे, इकडे दीर्घादेश आहे, इथं गुणादेश आहे। आता सजातीय म्हणजे एकाच जातीचे आपण ते अ आ इ ई वगैरे आपण बघितलं होतं बघा ते। दुसरा आता विजातीय, विजातीय म्हणजे वेगवेगळ्या जातीचे भिन्न भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर जे आहेत ते आपण पाहिले होते। हे पाहायचे आहेत बघा, यामध्ये हे भिन्न भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर आहेत, त्यालाच असवर्ण असं म्हणतात। आता गुणादेश म्हणजे काय ते सांगतो। याच्यामध्ये विजातीय मध्ये तीन भाग पडतात। अ किंवा आ यांच्या पुढे पुढे असं बाण दाखवलेला आहे बघा। ई किंवा ई, ह्रस्व ई किंवा दीर्घ ई आल्यास त्याचा एडका ए होतो, हा एक नियम आहे। दुसरा नियम आहे अ किंवा आ यांच्या पुढे ह्रस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास त्यांचा ओझेवाला ओ होतो, हा एक नियम आहे। आणि तिसरा जो आहे तो अ किंवा आ यांच्या पुढे ऋषी रू आल्यास त्यांचा अर होतो, असा एक नियम आहे बघा। आता एक एक उदाहरण बघून आपण पाहूया कशा पद्धतीचे ते उदाहरण आहेत किंवा कशा पद्धतीने आपण ती सोडवायचे आहेत बघा। यातला पहिला आपण घेऊया ईश्वर, ईश्वर अधिक इच्छा, ईश्वर अधिक इच्छा असा शब्द घेऊया आपण, ईश्वर अधिक इच्छा। आता बघा इथं अंतिम ध्वनी काय आहे बघा, आपण हा पहिल्यांदा पाहूया। अंतिम ध्वनी अ आहे बघा, इथं ई आहे बघा। बघा काय म्हटलेलं आहे, अ किंवा आ यांच्यापैकी कोण आले बघा, इथं अ आलेला आहे। ई किंवा ई पैकी ई आलेला आहे, ह्रस्व ई आहे। इच्छाला हा ह्रस्व ई असाच लिहायचा, ईश्वरला मात्र इथं दीर्घ ई लिहायचा, असाच लिहायचा। अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्यांचा एडका ए होतो। हे दोन्ही विजातीय आहेत बघा, वेगवेगळ्या उच्चार स्थानातून आलेले आहेत बघा। आपण ते विजातीय त्यांना म्हणतो असवर्ण असं म्हणतो। असवर्ण म्हणजे सवर्ण नाही, ते एकाच उच्चार स्थानातली नाहीत, हे भिन्न भिन्न उच्चार स्थानातले आहेत, म्हणून अ आहे, अ म्हणजे नाही। आणि गुणादेश म्हणजे काय की या दोघांपैकी म्हणजे या दोघांपैकी एकाचे गुण आणि या दोघांपैकी किंवा याचे गुण यांच्यामध्ये काय झालेले असतात, सामावलेले असतात, म्हणून गुणादेश। जसं आपले आई आणि आपण म्हणजे आपले आई वडील आणि आपण, आई आणि वडील यांचे गुण आपल्यामध्ये सामावलेले असतात, तशा पद्धतीचा आहे। या दोघांपैकी एकाचा गुण, या दोघांपैकी किंवा याचा एकाचा गुण यामध्ये सामावलेला आहे, म्हणून त्याला गुणादेश असं म्हणतात। इथं अ आलेला आहे, इथं ई आलेला, दोघांचा एडका ए झाला। एडका ए म्हणजे एक मात्रा, हे तुम्हाला माहिती आहे, वर्णमालेमध्ये आपण शिकलेलो आहोत बघा। आता हा ई निघून गेला बघा, यातला अ निघून गेला, हे लक्ष द्या इकडे बारकाव्याने। यातला अ निघून गेला, यातला ई निघून गेला, दोघांचा एडका ए झालेला आहे। ईश्वर जो आहे हा शब्द जो आहे तो असा अर्धा झाला, हलन स्वरूपात आला बघा, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे इच्छा एक राहिलेला आहे। मग आता हा र ला हा एडका ए जो आहे तो पूर्ण करणार, म्हणजे कसं होईल बघा, ईश्वरेच्छा शब्द असा होईल बघा। ईश्वर अधिक इच्छा, ईश्वरेच्छा असा शब्द होणार बघा। ईश्वर, इथं अंतिम ध्वनी अ आहे, हा ई आहे, त्यांचा एडका ए झाला, हा यातला अ निघून गेला, यातला अ निघून गेला, दोघांचा एडका ए झालेला आहे। अर्धा र पाडलेला आहे, अंतिम ध्वनी काढून टाकल्यावर तो अर्धा होतो, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे जो आहे तो छा आहे बघा। मग र ला एडका येणं पूर्ण केलं आणि ईश्वर इच्छा असं झालं। आता ईश्वर इच्छाचा अर्थ काय सांगा बघू तुम्ही? नाही, ईश्वर इच्छा म्हणजे ईश्वराची इच्छा नव्हे। ईश्वर इच्छा म्हणजे प्रारब्ध, नशीब किंवा दैव। सांगा, प्रारब्ध, नशीब किंवा दैव, म्हणजे सरळ सरळ अर्थ घ्यायचे नाही। प्रारब्ध आपण म्हणतो आपल्या नशिबात हे लिहून ठेवले, ते लिहून ठेवले वगैरे वगैरे, नशीब वगैरे, लक, तर ते आहे प्रारब्ध, नशीब किंवा दैव। ईश्वरेच्छा हा एक शब्द झाला। आता आपण दुसरा एक शब्द घेऊया बघा, दोन तीन शब्द घेऊन आपण ते पाहूया। बारकाव्याने लक्ष द्या, अवधानपूर्वक वाटल्यास लिहून घ्या त्या वेळेला। दुसरा शब्द बघा
ईश्वर अधिक इच्छा झाला, गण अधिक ईश हा एक शब्द घेतो, गण अधिक ईश. आता ईश म्हणजे काय? गण म्हणजे जनता, समुदाय, लोक, प्रजा, राजा, जनता, समुदाय, लोक आणि प्रजा. आणि ईश म्हणजे राजा, धनी, पती, मालक. लक्षात ठेवा, गण म्हणजे जनता, समुदाय, लोक, प्रजा आणि ईश म्हणजे राजा, धनी, पती, मालक. दोन अर्थपूर्ण शब्दांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, तेव्हा संधी होणार आहे. लक्षात ठेवा, संधी म्हणजे दोन अर्थपूर्ण वर्णांचा म्हणजे दोन अर्थपूर्ण शब्दांचं एकत्रीकरण करायचं आहे. म्हणजे इथं दोन अर्थपूर्ण शब्द आहेत. तुम्ही गणाधिक ईश घेतला असतं, पण गणाधिक ईश असा शब्दच नसल्यामुळे आपण गण अधिक ईश घेतोय. बघा इथं अंतिम ध्वनी जो आहे तो अ आहे. बघा इथं जो आहे तो दीर्घ ई आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्यांचा दोघांचा काय होतो? एडका ए होतो. हा ई निघून गेलेला आहे, यातला अ निघून गेलेला आहे. बघा गण अर्ध पडलं, बघा हलन स्वरूपात आलं आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे जो आहे तो श आहे. बघा आता या न ला कोण पूर्ण करणार? बघा या न ला एडका ए पूर्ण करणार, म्हणजे कसं होईल? गणेश असं होणार. बघा गण अधिक ईश गणेश असा होईल. आता आणखी एक तसाच शब्द घेतो. बघा पुढचा शब्द, समजा रमेश असा शब्द आहे. रमेश असा शब्द आहे, याची फोड तुम्ही सांगा बघू. रमेशची फोड काय होईल सांगा? रम अधिक ईश असं होणार नाही, तर रमा अधिक ईश होईल. बघा कारण सांगा बघू, रम असा का शब्द होत नाही? रमा अधिक ईश असाच का शब्द होतो? कारण रम हा मराठीमध्ये अर्थपूर्ण शब्द नाही आहे. मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये रमन नावाचा शब्द आहे, रमन, पण रम असा शब्द नाही आहे. रम हा इंग्लिश शब्द आहे आणि दोन मराठीतले किंवा इंग्लिश मधले अर्थपूर्ण शब्द घेऊन एक अर्थपूर्ण शब्द संयुक्त शब्द तयार करायचा असतो. म्हणून रमा अधिक ईश असंच होणार, रम अधिक ईश होणार नाही. मग इथं अंतिम ध्वनी बघा, इथं अंतिम ध्वनी आहे आ, इथं कोण आहे? बघा दीर्घ ई आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्यांचा काय होतो? एडका ए होतो. तसं पाहायला गेलं तर या दोघांना जर एकत्र केलं, तर काय होतं? बघा आयरन आई होते. आई आई संयुक्त स्वराप्रमाणे, संयुक्त स्वर तुम्हाला माहित आहेत, ए आई ओ औ हे संयुक्त स्वर आहेत. तर या दोघांना एकत्र केलं तर आयरन आई होते, पण इथं आयरन आई होत नाही. हा नियम काय सांगतो? बघा अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्यांचा एडका एच होतो. नियम पाळा, अपघात टाळा. म्हणजे जसा नियम असेल तशा पद्धतीने काय करायला पाहिजे? आपल्याला तो संयुक्त शब्द घ्यायला पाहिजे. म्हणजे हा ई निघून गेला, बघा त्यातला आ निघून गेला, रम अर्ध पडलं बघा, आणि श एक पुढे राहिलेला आहे. आता ह्या मला कोण पूर्ण करणार? एडका ए म्हणजे एक मात्रा पूर्ण करणार. इथं सुद्धा एक मात्रा आहे बघा, मग तो रमेश झाला. बघा रमा अधिक ईश रमेश. येते का लक्षात? बघा रमा म्हणजे लक्ष्मी किंवा शोभा. लक्षात ठेवा, रमा म्हणजे लक्ष्मी किंवा शोभा, ईश म्हणजे राजा, धनीपती, मालक आणि रमेश म्हणजे लक्ष्मीचा नवरा म्हणजे रमेश म्हणजे विष्णू. तुम्ही लिहून घ्या, त्या वेळेला अर्थ लिहून घ्या, शब्द लिहून घ्या. आता आपण इथं 2-3 हे शब्द पाहिले, भरपूर शब्द आहेत. राष्ट्र अधिक इतिहास असाही शब्द आहे. बघा राष्ट्र अधिक इतिहास, राष्ट्र अधिक इतिहास असाही शब्द आहे. इथं अंतिम ध्वनी काय झाला? बघा राष्ट्र अ आहे, इथे ई आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्यांचा एडका ए होतो. बघा हा ई निघून गेला, राष्ट्र मधला अ निघून गेला, राष्ट्र अर्ध पडलं. बघा कसं अर्ध पडणार? इथं हलन चिन्ह येणार, अधिक तिहास आलेला आहे पुढे. बघा तिहास. आता या राष्ट्राला कोण पूर्ण करणार? हा एडका म्हणजे एक मात्रा पूर्ण करणार, म्हणजे कसं होईल? राष्ट्रे तिहास असं होईल. बघा राष्ट्रीय इतिहास. असे भरपूर शब्द आहेत. मनुष्य अधिक इतर, मनुष्य अधिक इतर असाही शब्द आहे. बघा मनुष्य अधिक इतर, मनुष्य अधिक इतर असा शब्द आहे. बघा इथं अंतिम ध्वनी आहे. बघा अ आहे, पुढे इथे ई आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्यांचा एडका ए होतो. हे आपण पाहिलेला आहे. ई निघून गेला, मनुष्य मधला निघून गेला, मनुष्य अर्धा पडला. बघा म्हणजे हलन स्वरूपात आला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे कोण राहिले? बघा तर राहिलेला आहे. मग आता काय होणार? श ला फक्त एडका आहे म्हणजे एक मात्रा पूर्ण होणार, म्हणजे कसं होईल? मनुष्य तर असं होईल. मनुष्य तर असं होते. बघा तर काही लोक शिक्षकेतर असा हा जो शब्द आहे बघा, शिक्षकेतर, इथं तला त देतात. तला त होतच नाही, तला त होत नाही. का होत नाही?
शिक्षक अधिक इतर, इथं जो शब्द आहे शिक्षक अधिक इतर, हा यातला अ जो आहे बघा, यातला अ जो आहे, ह्यातला ई आहे, त्या दोघांचा काय होणार, एका ए होणार. ह्यातला ई निघून गेला, शिक्षक मधला निघून गेला, शिक्षक अर्धा पडलेला आहे बघा. आणि इथं तर पुढे राहिलेला आहे शब्द, आणि हा मग एडका कुणाला पूर्ण करणार आहे, ह्या कला म्हणजे अर्ध्या कला पूर्ण करणार आहे. म्हणजे कसं होईल, शिक्षकेतर असं होईल बघा, शिक्षकेतर असा शब्द होईल बघा. म्हणजे इथं तला तर होतच नाही आहे, ते असं होतच नाही आहे. इतर हा शब्द आहे, तर शिक्षकेतर, मनुष्यतर असा शब्द नाही आहे. तर तुम्ही शिक्षकेतर कर्मचारी असं काही ठिकाणी वाचलं असेल शाळेमध्ये, तर तला तर येतच नाही. तर शिक्षकेतर कर्मचारी किंवा मनुष्यतर प्राणी अशा प्रकारचे शब्द असायला हवे. तर हे झालं बघा, आपण एडका एचा आहे समजून घ्या. दोनदा तीनदा समजलं नसेल तर बघा, काही कळत नसेल तर पुन्हा मला कमेंट वगैरे करा की सर असं असं आम्हाला हे समजलेलं नाही, हे पुन्हा सांगा. मी तुम्हाला कमेंटवर समजून सांगेन, किंवा पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा भाग मी कव्हर करेन, किंवा वैयक्तिक सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करेन. बघा लक्षात आलं, शिक्षक अधिक इतर, शिक्षकेतर, राष्ट्र अधिक इतिहास, राष्ट्रीय इतिहास, असे भरपूर शब्द आहेत, सगळेच आपण घ्यायचे नाहीत. पुढचा शब्द घेऊया आपण आता, पुढचा पॉईंट घेऊया, अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास घेऊया. आता उदाहरणार्थ बघा, इथं सूर्य बघा, हा चला दुसरा उकार येणार आपण पाहिलेला आहे. रफाराच्या अलीकडील अक्षर दीर्घ असतं हे पाहिलेलं आहे आपण बघा. बघा नीट, सूर्य अधिक उदय, सूर्य अधिक उदय. इथं अंतिम ध्वनी काय बघा, अंतिम ध्वनी अ आहे. इथं कोण आहे बघा, उ आहे. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्यांचा काय होतो, ओझेवाला ओ होतो असं म्हटलेलं आहे बघा. हा ओझेवाला ओ होतो, हा झालेला आता आपण बघितलेला आहे. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्यांचा ओझेवाला ओ होतो. हा उ निघून गेला, यातला अ निघून गेला, सूर्य अर्धा पडला बघा, आणि दय एक राहिलेला आहे. आता ओझेवाला ओ म्हणजे किती काने किती मात्रा आहे, एक काना एक मात्रा, बरोबर आहे का बघा. ओझेवाला ओ, ह्यातला अ जरी काढून टाकला आपण तर काय राहते बघा, एक काना एक मात्रा राहतो. म्हणजेच ओझेवाला ओ मध्ये एक काना एक मात्रा आहे, लक्षात ठेवा. तो कोणाला द्यायचा, य ला द्यायचा. सूर्य एक काना एक मात्रा, रफार आहे तसाच द्या, सूर्योदय, सूर्य अधिक उदय. तुम्ही तोंडीही सांगितलं असेल, तोंडी ठरवलं असेल उत्तर, पण हे असंच आहे बघा, सूर्य अधिक उदय. दुसरं उदाहरण घेऊया आपण, समुद्र अधिक उर्मी घेऊया. समुद्र, मला पहिला उकार का आला, कारण रफाराच्या अलीकडील अक्षर रस वाचता हे आपण पाहिलेलं आहे. समुद्र अधिक उर्मी, उर्मी हा जो शब्द आहे बघा, हा रस्वच आहे, दीर्घ आहे बघा हा उर्मी, कारण रफाराच्या अलीकडील अक्षर काय असते, दीर्घ असते. हे आपण बघितलेलं आहे. रफाराच्या अलीकडे रफाराचा जो नियम आहे तो तुम्ही बघितलेला आहे. व्हिडिओ बघितला नसेल, तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलवर तर बघून घ्या. समुद्र अधिक उर्मी, तर अंतिम ध्वनी बघा अ आहे. समुद्र अ, इथं दीर्घ उ आहे बघा. या दोघांचा काय होणार आहे, ओझेवाला ओ होणार आहे बघा. यातली उ निघून गेली, यातला अ निघून गेला, समुद्र अर्धा पडला बघा. अर्धा पडला याचाच अर्थ काय, हलन स्वरूपात आला, हा हलन स्वरूप आलं, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे मी एक राहिलेला आहे बघा. हा ओझेवाला ओ म्हणजे एक काना एक मात्रा, हा कुणाला द्यायचा आहे बघा, द्रला द्यायचा आहे. म्हणजे कसं होईल, समुद्र हे द्रला दिलेला आहे, एक काना एक मात्रा, रमी आहे तसंच पुढं. उर्मी म्हणजे लहर तरंग लाट प्रवाह. उर्मी म्हणजे काय, लहर तरंग लाट प्रवाह. आणि समुद्र म्हणजे विशाल जलसागर, तुम्हाला माहित आहे विशाल विशाल जलाशय. म्हणजे समुद्र अधिक उर्मी म्हणजे समुद्र उर्मी, हे अशा पद्धतीचे शब्द झालेले आहेत. आता भरपूर शब्द आहेत, वन अधिक औषधी, गंगा अधिक उर्मी, असे भरपूर शब्द आहेत. वन अधिक औषधी घ्या वाटल्यास बघा, वन अधिक औषधी, वन अधिक औषधी असा शब्द घ्या. वन अधिक औषधी कसं होणार, इथं अंतिम ध्वनी अ आहे बघा, माफ करा, वन अधिक औषधी यात येणार नाही. दुसरा घेऊया आपण शब्द, याच्यामध्ये धारा अधिक उष्ण असा घेऊया. धारा अधिक उष्ण, धारा, धारा अधिक उष्ण असा घेऊया. धारा अधिक उष्ण, इथं अंतिम ध्वनी काय बघा, अंतिम ध्वनी आ आहे, इथं उ आहे बघा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्यांचा काय होणार सांगा, ओझेवाला ओ होणार. हा उ निघून गेलेला, यातला अ निघून गेलेला आहे. धार अर्धी पडली म्हणजे आर्लन स्वरूपात आलं, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे कोण आहे बघा, श्न आहे. आता ओझेवाला ओ ह्याला पूर्ण करणार, म्हणजे र ला एक काना आणि एक मात्रा होणार, धारोष्ण. धारोष्ण म्हणजे आकडी दूध,
गरम गरम दूध काढल्याबरोबर पैलवान लोक पितात बघा, त्याला धारुष्ण असं म्हणतात, लक्षात ठेवा, धारुष्ण हा. आता हे 2-3 शब्द आपण ह्या ओझेवाला ओचे पाहिलेले असे बरेचसे शब्द आहेत, ते तुम्ही पाहून घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहेत. तर हा भाग इथं आपण झालेला आहे, पाहिलेला आहे बघा. आता अ किंवा आ यांच्या पुढे ऋषी रू आल्यास त्यांचा काय होतो बघा. आता उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आपण पाहूया, सप्त अधिक ऋषी असा शब्द पाहूया. सप्त अधिक ऋषी, बारकाव्याने लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल काय याचा भाग आहे, कशा पद्धतीने हे पाहायचं आहे बघा. सप्त अधिक ऋषी हा अंतिम ध्वनी काय बघा, इथं अ आहे, इथं काय आहे बघा, सप्त अधिक ऋषी, इथं काय आहे बघा, हा ऋषी रू आहे, त्यांचा काय होणार म्हटलेला आहे, अर होणार, र चा पाय मोडलेला आहे, र हलंत स्वरूपात आहे बघा. इथं लक्ष द्या बारकाव्याने. अ किंवा आ यांच्या पुढे म्हणजे अ किंवा आ पैकी आलेला आहे, ऋषी रू त्याच्या पुढे आलेला आहे बघा, हा त्यांचा अर होणार, ऋषी रू निघून गेला, यातला अ निघून गेला, सप्त अर्ध पडलं बघा, म्हणजे हलन स्वरूपात आलं, अ निघून गेलेला आहे त्यातला अर मध्ये. आणि शी जो आहे, माफ करा, या शी मध्ये पहिली वेलांटी येते, कारण हा संस्कृत संधी असल्यामुळं आपण याला स ला पहिली वेलांटी द्यायची आहे. तत्सम शब्द जसेच्या तसे लिहायचे असतात, हे तुम्हालाही माहिती आहे. सप्त अधिक ऋषी हा अधिक चिन्हाच्या पलीकडे शी राहिलेला आहे, मग आपण काय करू, सप्तर्षी असा. सप्त या त ला पूर्ण कराय कोण येणार, हा अ येणार, आणि र काय करतो बघा, एक तर तो जोनी चिन्हाच्या एक अशा पद्धतीने, दुसरा जो आहे तो असा तिरप्या रेषाच्या पद्धतीने, तिसरा जो आहे तो असा अर्धचंद्र किंवा वजा चिन्ह, आणि चौथा जो आहे तो काकपद या पद्धतीने. आता इथला जो आहे तो अशा पद्धतीने जाणार बघा, रफाराच्या स्वरूपात जाणार आहे. सप्त अधिक ऋषी सप्तर्षी म्हणजे कोणाच्या डोक्यावर जाईल, तो श च्या डोक्यावर जाणार आहे, सप्त अधिक ऋषी सप्तर्षी. नीट बघून घ्या, 2दा-3दा बघा म्हणजे तुम्हाला समजेल. पुढचा आहे बघा, राजा अधिक ऋषी. पुढचा तुम्ही तोंडी सांगा, सांगा, हा बरोबर आहे, राजा अधिक ऋषी राजर्षी, राजा अधिक ऋषी. मग बघूया आपण आता, इथं राजा आ आहे बघा, इथं अंतिम ध्वनी आहे आ, इथं ऋषी रू आहे बघा. अ किंवा आ यांच्या पुढे ऋषी रू आल्यास त्यांचा काय होतो, अर होतो बघा, बरोबर आहे का, अर झालेला आहे, आपण बघितलेलं आहे गुणादेशाप्रमाणे, या दोघांचे गुण यामध्ये सामावलेले आहेत. हा निघून गेलेला आहे, यातला राजामधला आ निघून गेला, राज्य अर्ध पडलं बघा, आणि शी एक राहिलेला आहे बघा. आता अ कुणाला पूर्ण करणार, ज ला पूर्ण करणार, ज मध्ये अ गेल्यावर राज झालं पूर्ण, आणि शी आणि ऋषी र जो आहे तो काय करणार, दोन्ही चिन्हाच्या मार्फत म्हणजे रफाराच्या माध्यमातून जाणार आहे. राजा अधिक ऋषी, सप्त अधिक ऋषी सप्तर्षी, राजा अधिक ऋषी राजर्षी, महा अधिक ऋषी महर्षी, देव अधिक ऋषी देवर्षी, असे बरेचसे शब्द याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीचे हे शब्द तुम्हाला करायचे आहेत बघा. हे खूप सोपं आहे, तुम्ही एकदा 2दा-3दा पहा म्हणजे तुम्हाला समजेल. सगळीच उदाहरणं आपण इथं सोडवून घेणार नाही वेळेअभावी. पुढचं बघा, पुढचा आपण आता वृद्धादेश पाहूया. हा नियम जो आहे तो गुणादेश मधला आपण पाहिलेला आहे बघा, विजातीय किंवा गुणादेश वा असवर्ण. आता आपण वृद्धादेश पाहू. वृद्धादेश मध्ये याच्यामध्ये काय आहे बघा, अ किंवा आ यांच्या पुढे पहिला नियम जो आहे तो अ किंवा आ यांच्या पुढे एडका ए किंवा आयरन आई आल्यास त्यांचा आयरन आई होतो. आता मला सांगा, आपण एक मानून धरूया, असं क्लुप्तीसाठी धरूया की अ किंवा आ यांच्या मध्ये तरुण कोण आणि वृद्ध कोण आहे, जरा मला सांगा, सांगा. अ किंवा आ यांच्यामध्ये तरुण कोण म्हणजे ह्रस्व कोण आणि दीर्घ कोण, ह्रस्वला आपण तरुण मानूया आणि दीर्घला आपण काय मानूया, वृद्ध मानूया. मग आ काय आहे, दीर्घ आहे. आता एडका ए किंवा आयरन आई मध्ये तरुण कोण आणि वृद्ध कोण सांगा, तर एडका ए तरुण आहे, बरोबर, आणि आयरन आई, तर एडका ए तरुण असं मानूया आणि आयरन आई वृद्ध असं मानूया. आता या चौघांमध्ये सर्वात वृद्ध कोण हो, सांगा बघू. सर्वात वृद्ध जो आहे तो आयरन आई. अ लहान आहे, याच्यापेक्षा हा पण लहान आहे, हा पण लहान आहे, आणि सर्वात मोठा आहे, मोठ्याला आपण वृद्ध मानूया, वृद्ध म्हणजे मोठा असं मानूया आपण. तर सर्वात मोठा जो वृद्ध आहे त्याचा आदेश पाळायचा आहे आणि हा संधी नियम करायचा आहे बघा. आता बघा, मग आपण ते सर्वात मोठा जो आहे त्याचा हे करूया बघा. एक अधिक एक असा एक शब्द आहे, घेऊया आपण. एक अधिक एक, एक अधिक एक. इथं बघा नीट, इथं अंतिम ध्वनी काय आहे बघा, अ आहे. पुढे इथं काय आहे बघा, एडका ए आहे. बघा म्हटलेलं आहे अ किंवा आ यांच्या पुढे एडका ए किंवा आयरन आई आल्यास त्यांचा सर्वात वृद्ध जो आहे त्याच्यानुसार काय होणार आहे, हा संधी नियम होणार आहे बघा. आणि मग या संधी नियमाने आपण हा हे करून टाकायचं, संधियुक्त शब्द बनवायचा आहे. यातला अ निघून गेला, यातला अ निघून गेला, एक मधला क जो आहे तो हलन स्वरूपात आला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे क राहिलेला आहे बघा. आता आयरन आई म्हणजे किती मात्रे किती काने,
तर आयरन आहे म्हणजे 2 मात्रे, फक्त मात्रे येतात लक्षात घ्या. तर ह्या क ला पूर्ण करणार आहे 1 अधिक 1 1 1 असा होतो बघा. नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या. 1 अधिक 1 ऊर्ध्वादेशाप्रमाणे 1 1 असा होणार. आता आपण दुसरा घेऊया, मत मत अधिक ऐक्य असं घेऊया. मत अधिक ऐक्य. इथं अंतिम ध्वनी काय येणार बघा, अंतिम ध्वनी अ येणार आहे. इथे काय येणार आहे बघा, आयरन आई येणार आहे. अ किंवा आ यांच्या पुढे एडका ए किंवा आयरन आई आल्यास त्यांचा वृद्ध्यादेशाप्रमाणे आयरन आईच होतो. हा आयरन आई निघून गेलेला आहे, यातला अ निघून गेलेला आहे. मत जो शब्द आहे तो अर्धा राहिलेला आहे बघा, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे के राहिलेला आहे. आयरन आई म्हणजे किती मात्रे किती काने, 2 मात्रे. मग ते कुणाला देणार आहे, तो तला. म्हणजे कसं होईल, मत्तैक्य असा शब्द होईल बघा. मत अधिक ऐक्य मत्तैक्य असं होईल बघा. नीट समजून घ्या, समजलं नसेल तर सांगा, पुन्हा पुन्हा सांगतो. पुढचा आहे बघा सदा अधिक एव असा एक शब्द घेऊया आपण. सदा अधिक एव. सदा सदा म्हणजे सदैव. सदा अधिक एव. एवमच्या डोक्यावर अनुस्वार असतो. हा संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे, जसाच्या तसाच लिहावायचा असतो म्हणून आपण एवमच्या डोक्यावर दिलेला आहे. हल्ली मराठी शब्दामध्ये हे वापरायचं नाही. तुम्ही जे जेव्हा तेव्हा केव्हा अशा पद्धतीचे शब्द लिहिता तर त्यावर लिहायचं नाही. आता तो शीर्षबिंदू जो आहे तो द्यायचा नाही. जेव्हा केव्हा तेव्हा असे शब्द लिहायचे आहेत बघा. सदा अधिक एव. मग इथं अंतिम ध्वनी बघा आ आहे. इथं एडका ए मध्ये एडका ए आहे. हा अ किंवा आ यांच्या पुढे एडका ए किंवा आयरन आई आल्यास एडका आई आलेला आहे, त्यांचा आयरन आई होणार आहे बघा. आयरन आई म्हणजे 2 मात्रे. हा एडका ए निघून गेलाय, सदा मधला आ निघून गेलेला आहे. सद जो शब्द आहे तो अर्धा राहिला आणि व राहिलेला आहे. मग कसं होईल बघा, व ला द ला कोण पूर्ण करणार, हा 2 मात्रे पूर्ण करणार, सदैव असं होणार. सदा अधिक एव सदैव. 1 अधिक 1 1 1. मत अधिक ऐक्य मतैक्य. सदा अधिक एव सदैव. असे भरपूर शब्द आहेत. आपण 2-3 शब्द घेऊन हे पाहायचं आहे बघा. पुढचा आता जो नियम आहे, हा नियम आपण बघितला एडकाईचा. अशा पद्धतीने शब्द होणार आहेत बघा. अजून भरपूर शब्द होतील त्याच्यामध्ये. आता अ किंवा आ यांच्या पुढे ओझवाला ओ किंवा औषधव आल्यास हा आपण नियम बघूया. हा नियम आताच आपण बघितलेला आहे. कुठला, हा बघितलेला आहे बघा. एडका अ किंवा आ यांच्या पुढे एडका आई किंवा आयरन आई आल्यास हा नियम बघितलेला आहे बघा आपण. आता दुसरा आहे अ किंवा आ यांच्या पुढे ओझवाला ओ किंवा औषधव आल्यास त्यांचा काय होतो तो आपण बघूया बघा. उदाहरणार्थ बघा, जल अधिक ओघ असा शब्द घेऊया आपण. जल अधिक ओघ. ओघ म्हणजे प्रवाह, जल म्हणजे पाणी, हे तुम्हाला माहिती आहे. इथं अंतिम ध्वनी सांगा बघू. अंतिम ध्वनी अ आहे. इथे काय आहे बघा, ओझवाला ओ आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ओझवाला ओ किंवा औषधाव आल्यास त्यांचा काय होणार आहे, सर्वात मोठा जो आहे, सर्वात वृद्ध जो आहे औषधाव होणार आहे. हा ओझवाला ओ निघून गेला, त्यातला जल मधला अ निघून गेलेला आहे. जल मधला अ काढून टाकल्यावर त्या हलन स्वरूपात राहिलं बघा, अधूर राहिलं, आणि अधिक चलाच्या पलीकडे घ राहिलेला आहे. मग कसं होईल सांगा बघू, शब्द कसा होईल, जलोघ असं होईल. ज ल ला 1 काना. औषधाव म्हणजे किती काने किती मात्रे, 1 काना 2 मात्रे. मग कोणाला द्यायचे ते, ल ला द्यायचे. जलौघ. जल अधिक ओघ जलौघ असा शब्द तयार झाला बघा. जल अधिक ओघ जलौघ असं होणार. आता पुढचा घेऊया आपण, गंगा अधिक ओघ घेऊया. गंगा अधिक ओघ घेऊया असा शब्द घेऊया बघा. गंगा अधिक ओघ. इथं अंतिम ध्वनी काय बघा, आ आहे. इथं ओझेवाला ओ आहे. अ किंवा आ यांच्या पुढे बघा, अ किंवा आ यांच्या पुढे ओझेवाला ओ किंवा औषधाव आल्यास त्यांचा सर्वात वृद्ध जो आहे तो होणार औषधाव होणार आहे बघा. औषधाव म्हणजे 1 काना 2 मात्रे. त्यातला अ काढून टाकलं तर बघा दिसतंय तुम्हाला 1 काना 2 मात्रे आहे, लक्षात येत असेल तुमच्या. मग गंगा मधला आ निघून गेला, ओझेवाला ओ निघून गेला. गंगा जो शब्द आहे तो अर्धा राहिलेला आहे बघा हलन स्वरूपात, आणि घ अधिक चिन्हाच्या पलीकडे आहे. म्हणजे कसं होईल, गंग गला 1 काना 2 मात्रे गंगौघ असं होईल. गच्या डोक्यावर अनुस्वार द्या, गंगौघ. म्हणजे गंगेचा प्रवाह, जल पाण्याचा प्रवाह असा आहे. वन अधिक औषधी हा शब्द पण आपण घेऊया बघा. इथं वन अधिक औषधी हा शब्द घ्या. तुम्ही सांगा बघू तोंडी, वनौषधी बरोबर आहे. वन अधिक औषधी. वन अधिक औषधी हा शब्द बघा. इथं अंतिम ध्वनी काय बघा, इथं अंतिम ध्वनी अ आहे. पुढे इथं औषधाऊ आहे बघा. त्यांचा काय होणार, औषधाऊच होणार सर्वात वृद्ध. काही येऊन दे, अ किंवा आ यांच्या पुढे ओझेवाला येऊन दे किंवा औषधाऊ येऊ दे, औषधाऊच होणार. हा अ निघून गेला, यातला अ निघून गेलेला आहे.
व न अर्ध पडलेला आहे आणि औषधी मधला ह्या शब्दामध्ये शदी ही एक शब्द जो आहे तो काय झालेला आहे, तोही अर्धा राहिलेला आहे. मग न ला औषधा पूर्ण करणार म्हणजे एक काना दोन मात्रे, न ला द्यायचं म्हणजे कसं होईल, वनौषधी असा शब्द तयार होईल बघा. वन अधिक औषधी, वनौषधी. असे भरपूर शब्द आहेत. रमा अधिक औदार्य, रमौदार्य. रम अधिक औदार्य असा येत नाही, मगाशी सांगितले तुम्हाला. रमा अधिक औदार्य, वृक्ष अधिक औदार्य, असे भरपूर शब्द आहेत. तर हे आपण पाहिलेलं आहे बघा. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न आला परीक्षेत तर तुम्हाला तो सोडवता येईल. खूप उदाहरणं घेता येईल, पण तो आपण इतकेही उदाहरणं घ्यायचे, तीन चार उदाहरणं घेऊन फक्त संकल्पना समजली की पुढे जाऊया आपण. यनादेश स्वर संधी. आता यनादेश म्हणजे काय बघा. हा ई काय म्हणतो, ह्या य ला तू ये आणि माझी जागा घे. हा उ म्हणतो व ला तू ये आणि माझी जागा घे. ऋषी रू म्हणतो तू ये माझी जागा घे. म्हणजे ईच्या जाग्याला य येणार, उच्या जागी व येणार आणि ऋषी रूच्या जागी र येणार. यनादेश स्वर संधी मधला जो नियम आहे तो बघा. रस्व ई किंवा दीर्घ ई उरू या रस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे, म्हणजे ते रस्व असू देत किंवा दीर्घ स्वर असू देत, यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास काय म्हटलेलं आहे बघा. इवुरू या रस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर येऊन दे आल्यास ईची जागा य घेणार आहे बघा. ईची जागा कोण घेणार, य घेणार आहे बघा. उची जागा कोण घेणार आहे, व घेणार आहे. ऋषी रूची जागा र घेणार आहे बघा. आता आपण बघूया कशा पद्धतीने हे उदाहरण होतात बघा. घ्या. अति अधिक आनंद असा शब्द आहे बघा. अति पहिली वेळा असाच लिहायचा, कारण हा उपसर्ग आहे. संस्कृत मध्ये अति, इति, अभि, अधि अशासारखे शब्द जे आहेत ते असेच लिहायचे. अति, इति, अभि, त्यानंतर अधि, हे शब्द जे आहेत ते असेच लिहायचे, उपसर्ग आहे ते. मग याच्या पुढे तुम्ही काही जोडू शकता. अतिशय, इतिहास, अभिनंदन, अधिकार. आपण म्हणताना अधिकार असं म्हणतो, आ म्हणतो, पण आ नाही आहे ते, अ आहे. अभिनंदन म्हणतो आपण, आ नाही आहे ते, काय आहे ते, अ आहे. लक्षात ठेवा. पुढे बघा. बघा हा. अतिशय, इतिहास, अभिनंदन, अधिकार अशा सारखे उपसर्ग लावून आपण शब्द तयार करू शकतो. म्हणून इथं अति हा शब्द असा घेतलेला आहे बघा. अति बघा हा. अति अधिक आनंद असा शब्द आपण घेऊया. अति अधिक आनंद, अति अधिक आनंद. इथं अंतिम ध्वनी काय बघा हो. इथं अंतिम ध्वनी रस्वई आहे. इथे आ आहे बघा हा. लक्ष द्या नीट. इथं अंतिम ध्वनी ई आहे. अति मध्ये ई आहे बघा आणि आनंद मध्ये आ आहे. इथं यनादेश मधला पहिला नियम काय सांगतोय, इवुरू या रस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे य व र हे येतात बघा. अति मध्ये ई आहे, पुढे आ आहे. आता या ई ची जागा जी आहे ती कोण घेणार आहे बघा, य घेणार आहे बघा. म्हणजे ई ची जागा कोण घेणार, य घेणार. हा य अर्धा आहे, त्याला हा आ जो आहे, जो आ आहे तो पूर्ण करायला जाणार, म्हणजे पूर्ण या होणार आहे बघा. नीट समजून घ्या. यातला ई जो आहे त्याची जागा कोणी घेतली, य ने घेतलेली आहे. हा आ म्हणजे ई च्या जागेला य आलं, त्यामध्ये आ घातल्यावर या होणार आहे, म्हणजे आ हा जो आ आहे तो य ला पूर्ण करायला जाणार आहे, कारण हा हलन स्वरूपात असणार आहे. या दोघांना एकत्र केलं तर काय होते बघा, पूर्ण या होते. म्हणजे हा आ निघून गेलेला आहे आणि ह्यातली अतिमधली ई निघून गेलेली आहे. म्हणजे अत हा शब्द जो आहे तो अर्धा राहिलेला आहे बघा. तुम्ही तोंडीही सांगू शकताय, काय सांगा, अत्यानंद. बरोबर आहे. अति अधिक आनंद, अत्यानंद. म्हणजे कसा झाला हे आपण पडताळणी करून इथं पाहतोय बघा. संधी नियमाने अत हे अर्ध पडलेला आहे आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे नंद एक राहिलेला आहे बघा. आता तला कोण करणार पूर्ण, या म्हणजे य पोटात घेणार, त्याला अत्यानंद असा शब्द झाला बघा. अति अधिक आनंद, अत्यानंद. समजते का बघा. नसेल समजलं तर पुढचं उदाहरण आहे ते आपण समजून घेऊया. दुसरं उदाहरण बघा अशाच टाईपनं घेऊया. अति अधिक आनंद, अत्यानंद. तसंच पुढचं बघा, प्रीती अधिक अर्थ असा शब्द घेऊया आपण, किंवा अति अधिक उत्तम असा एक शब्द घेऊया आपण. तसाच सेम घेऊया, अति अधिक उत्तम असा शब्द घेऊया आपण तुम्हाला समजण्यासाठी. सांगा बघू तोंडी. अत्युत्तम. बरोबर आहे. आता इथं अंतिम ध्वनी काय आलं रे, रस्वई आलं. इथं उ आलेला आहे. आता इथं व घेणार नाही जागा. तुम्हाला वाटत असेल की इथं उ आलेला आहे म्हणजे व जागा घेणार नाही. याची जागा पहिल्यांदा जो स्वर आलेला आहे त्याची जागा कोण घेणार आहे,
य घेणार बघा. हा य अर्धूर आहे, त्याला हा उ पूर्ण करायला जाणार. म्हणजे या दोघांचा मिळून काय होणार बघा, रस्व उ आहे, रस्व यू झाला बघा. या ईची जागा यने घेतलेली आहे, त्याला पूर्ण कराय उ गेला, यू झाला. म्हणजे काय काय निघून गेलं बघा, नीट बघा. यातला उ निघून गेला, यातली ई निघून गेलेली आहे बघा. अत जो आहे शब्द जो आहे तो अर्धा राहिलेला आहे बघा, अधुरा राहिला. आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे काय झालेला आहे, तम राहिलेला आहे बघा. आता यू कुणाला पूर्ण करणार, कुणाला पोटात घेणार, या तला पूर्ण करणार. म्हणजे कसं होईल बघा, अत्युत्तम असं होईल बघा. अति अधिक उत्तम, अत्युत्तम असा शब्द तयार होईल. आता आपण पुढचा शब्द घेऊया, आणखी तशाच टाईपचा, प्रीती अधिक अर्थ घेऊया. हे मुद्दाम मी 2-4 शब्द याचे घेतो ईचे, कारण हे तुम्हाला जमतीलच असं नाही, खूप वेळा हे पाहावे लागतात. प्रीती हा शब्द जो बघा आहे तत्सम शब्द आहे, तो असाच लिहावा लागतो बघा. नीट लक्ष द्या. प्रीला दुसरीच वेलांटी, तला पहिली वेलांटी. प्रीती अधिक अर्थ असा शब्द घेऊया. प्रीती अधिक अर्थ बघा, नीट बघा. इथं अंतिम ध्वनी काय आहे, ऱ्हस्व ई आहे. पुढे कोण आहे बघा, अ आहे. त्याला पूर्ण कराय कोण, म्हणजे ईच जागा कोण घेणार, य घेणार आहे. यला पूर्ण करायला जाणार, अ जाणार आहे. म्हणजे पूर्ण य झालं बघा. इथं या दोघांना एकत्र केलं तर काय होईल बघा, पूर्ण य होणार. म्हणजे हलंत चिन्ह निघून जाणार. हा अ निघून गेलेला आहे, यातली ई निघून गेलेला आहे. नुसतं प्रीती लिहायचं असेल, प्रीती पाटील असं नाव असेल तर प्रला पण दुसरी वेलांटी, तला पण दुसरी वेलांटी. मराठीमध्ये नुसतं असं लिहायचं असेल तर. पण सामासिक शब्दामध्ये किंवा संयुक्त शब्दामध्ये तला पहिलीच वेलांटी घ्यायची. प्रीत अर्धी पडली बघा, म्हणजेच अधुर झालं. त अधूर आहे आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे थ आहे. आता य कोणाला पोटात घेणार, कोणाला पूर्ण करणार, या तला. म्हणजे कसं होईल बघा, प्रित्यर्थ असा होईल शब्द. तला याने पोटात घेतलं. प्रित्यर्थ म्हणजे चहासाठी किंवा चहा करिता तुम्ही स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करता बघा, तशा टाईपचा. आता आपण पुढचा एक शब्द घेऊया बघा. अधि अधिक यन हा शब्द खूप चुकतात लोक. अध्ययन म्हणतात, पण ते अध्ययन असं होत नाही बघा. अधि अधिक अयन, अधि अधिक अयन असा शब्द आहे बघा. इथं अंतिम ध्वनी काय बघा, ऱ्हस्व ई आहे. इथं काय बघा, अ आहे. ईच्या पुढे ई उरू ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे विजाती स्वर. ईच्या जातीतला नाही, हा विजाती स्वर आहे बघा. ईच्या जातीतला असला तर तो दीर्घत्व स्वर संधी झाला असता, लक्षात घ्या. दीर्घत्व स्वर संधी झाला असता. आता ईची जागा कोण घेणार, य घेणार आहे, बरोबर आहे. हा य अ जो आहे तो कोणाला पूर्ण करायला जाणार, ह्या अ ला पूर्ण करायला जाणार. म्हणजे य ला पूर्ण करायला जाणार. पूर्ण य झालं बघा. हलन चिन्ह निघून गेलं, यातला अ निघून गेला, यातली ई निघून गेली. अ ध जो आहे तो अर्धा राहिला बघा, आणि य ने एक राहिलेला आहे बघा. आता धला य पोटात घेणार. म्हणजे कसं होईल, अध्ययन. अध्ययन म्हणजे काय, अध्ययन म्हणजे शिकणे, अभ्यास करणे. आणि अध्यापन म्हणजे काय, शिकविणे. म्हणजे मी अध्यापन करतोय आणि तुम्ही अध्ययन करताय, लक्षात ठेवा. अधि अधिक आपण, अध्यापन, आणि अधि अधिक अयन, अध्ययन असे शब्द तयार होतात, लक्षात घ्या. अध्ययन अध्यापन प्रक्रिया. आपण म्हणताना अध्ययन म्हणतो, अध्यापन म्हणतो, तर आ नाहीच आहे, तो काय आहे, अ आहे, लक्षात ठेवा. आता पुढचा जो आहे बघा, परी अधिक अटन हा एक शब्द घ्या. खूप वेळा परीक्षेला तुम्ही चुकू शकताय. परी अधिक अटन. परी हा शब्द असाच लिहायचा, लक्षात घ्या. हा परी हा संस्कृतयुक्त शब्द आहे, परंतु किंवा आणि असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरी वेलांटी परीचा अर्थ होतो स्वप्नातली बाहुली. ही आमची परी आहे. मुलगी असेल तिला लाडानं परी म्हणत असतील तर दुसरी वेलांटी. आणि पहिली वेलांटी त्याचा अर्थ होतो परंतु किंवा आणि असं. परी असे बरेचसे शब्द आहेत. परी मग भरपूर शब्द. परिवर्तन, परिवहन, परिवलन हे एसटीतले प्रकार आहेत. परिवर्तन, परिवहन, परिवलन किंवा परिचारी, परिचारिका असा जो शब्द आहे बघा, परिचारिका, असे कुठलाही शब्द घ्या. परीक्षा मात्र असा होत नाही. परीक्षाला दुसरी वेलांटी येते, कारण परीक्षा हा शब्द संयुक्त आहे. परीक्षण, परीक्षा हे जे शब्द आहेत ते शब्द दुसऱ्या वेलांटीत होतात. कारण बघितले आपण ते दीर्घत्व स्वर संधीप्रमाणे परी अधिक इच्छा, त्यांचा दीर्घत्व स्वर संधीप्रमाणे परीक्षा असा होतो किंवा परीक्षण असे शब्द होतात. बाकीचे जे आहेत परिवर्तन, परिवहन, परिवलन, परिचारिका, बाकीचे कुठलेही शब्द असू देत, परीक्षा किंवा परीक्षण हा शब्द जे आहे ते दोन शब्द सोडून बाकीचे जे आहेत त्याला पहिलीच वेलांटी द्यायची.
आता बघा, म्हणून इथं आपण पहिली वेलांटी घेतलेली आहे बघा. नीट समजून घ्या. मी बारक्या गोष्टी मी तुम्हाला बारक्या गोष्टी सांगतोय मध्ये मध्ये, त्यामुळे त्या तुम्हाला लक्षात राहतील या दृष्टिकोनातून. इथं अंतिम ध्वनी आहे, ऱ्हस्व ई आहे बघा. इथं अ आहे, विजातीय स्वर आहे, ईच्या जातीतला नाही आहे, कोणताही विजातीय स्वर म्हटलेला आहे. ईची जागा जी आहे त्याचा कोण घेणार आहे बघा, य घेणार आहे. त्याला अपूर्ण करणार आहे. पूर्ण य झाला बघा. आणि हा अपूर्ण निघून गेलेला आहे, त्यातली निघून गेलेली आहे. ईच य झालंय, अच य मध्ये गेलेला आहे तो. पर जो शब्द आहे तो अर्धा राहिला. आणि टन. आता य कुणाला पूर्ण करणार, र ला. कसं र ला पूर्ण करेल, र काय करेल, आता तो असा रफाराच्या माध्यमातून जाईल, पर्यटन असा शब्द होईल. पर्याधिक अटन, पर्याधिक अटन, अटन म्हणजे विहार करणे, हिंडणे वगैरे असा त्याचा अर्थ होतोय. पर्याधिक अटन, पर्यटन अशा प्रकारचे शब्द आपण इथं ई चे पाहिलेले आहेत बघा. आता ऊ चे आपण शब्द पाहूया. ऊ चे पाहूया आपण. ई झालेला आहे, ई ची जागा य ने घेतली, यनादेश म्हणजे ई ची जागा य घेतली, यनादेश हा पूर्ण झालेला आहे बघा. ऊ आपण बघूया. सु अधिक अल्प हा शब्द बघूया आपण. सु अधिक अल्प बघा, हा नीट बघा. इथं अंतिम ध्वनी काय रे, तर इथं अंतिम ध्वनी जो आहे तो ऱ्हस्व उ आहे बघा. इथं काय आहे बघा, सु म्हणजे चांगला, अल्प म्हणजे किंचितचा. इथं अ आहे बघा. ऊ ची जागा आता कोण घेणार बघा, नीट बघा. ऊ ची जागा जी आहे ती कोण घेणार आहे बघा, व घेणार आहे. ऊ ची जागा व ने घेतली बघा. त्याला पूर्ण करायला कोण जाईल, अ जाईल, म्हणजे पूर्ण व झालं बघा. येते का लक्षात, हलन चिन्ह निघून गेलं. आता हा अ निघून गेलेला आहे, यातला अ निघून गेलेला आहे, उकार निघून गेलेला आहे. सु अर्धा पडलेला आहे बघा, बरोबर, सॉरी स अर्ध पडलेला आहे म्हणजे हलन स्वरूपात आलं. आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे लप राहिलेला आहे. तोंडी सांगा बघू जरा, हा सांगा, स्वल्प असं होईल, बरोबर आहे. तर स ला व काय करेल, पूर्ण करेल, स्वल्प असं होईल बघा. सु अधिक अल्प स्वल्प असा शब्द तयार होईल. म्हणजे सुची जागा उची जागा व घेणार, ह्या अ त्याला पूर्ण करणार, पूर्ण व झाला. स अर्धा पडला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे लप राहिलेला आहे, मग स ला व पूर्ण करणार म्हणजे स्वल्प म्हणजे किंचितचा. दुसरा अनेक उदाहरण आपण दुसरा घेऊया बघा. दुसरं उदाहरण घेऊया. हेतू अधिक आभास नावाचा एक शब्द आहे बघा, तो घेऊया आपण आणि त्याचं काय होईल ते पाहूया. हेतू अधिक आभास, हेतू, हेतू त्याला दुसराच उकार लिहायचा, हेतू अधिक आभास बघा. हेतू अधिक आभास असा शब्द आहे बघा. मग कसं होईल, इथं अंतिम ध्वनी दीर्घ उ आहे, हा आ आहे बघा. पुढे उ ची जागा आता कोण घेणार, व घेणार आहे. व ला पूर्ण करायला कोण जाणार, अ जाणार आहे, म्हणजे पूर्ण व झालं बघा. लक्षात येते का बघा तुमच्या. काही शिक्षकांना जर तुम्ही हा व्हिडिओ पाठवला किंवा शिक्षक म्हणून असाल, बघत असाल, तर हे खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्कॉलरशिपला किंवा इतरांना सांगू शकताय, अशा पद्धतीने ते शिकवू शकताय. म्हणजे बारकाव्याने जर हे लक्षपूर्वक अवधानपूर्वक विद्यार्थ्यांनीही ऐकलं आणि तुम्ही हे व्यवस्थित जर शिकवलं, यातल्या बारीक बारीक गोष्टी, उकार असतील, कानावेलांटी मात्रा असतील किंवा काही अर्थ असतील, तर ते व्यवस्थित सांगितलं तर ते विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचणार आहेत. यासाठी हा माझा खटाटोप आहे. तर तुम्हालाही आवडला असेल तर तुम्ही खरंच याच्यावर काही कमेंट करा किंवा काही मला सुचवायचं असेल, मार्गदर्शन करायचं असेल याबद्दल, मी काही कमतरता माझ्यामध्ये असतील किंवा कमीपणा भासत असेल तरी सुद्धा तुम्ही मला यामध्ये कळवायचं आहे बघा. तर हा यातला आ निघून गेलेला आहे, ह्यातला उ निघून गेलेला आहे बघा. हे तर अर्धा राहिलेला आहे बघा, नीट बघा, नीट लक्ष द्या. हे तर अर्धा राहिलेला आहे आणि पुढे भास राहिलेला, अधिक चिन्हाच्या पलीकडे भास राहिलेला आहे बघा. आता व कोणाला पूर्ण करणार, ह्या त ला. आता इथं व नाही झालेला आहे, तर बघा नीट बघा, व नाही आहे तर वा होणार आहे, वा. लक्षात आले तुमच्या, वा होणार आहे बघा इथं. म्हणजे ह्या त, हा त जो आहे तो अर्धा राहिलेला आहे आणि भास पुढे राहिलेला. आता वा कोणाला पूर्ण करणार बघा, या वला हेत्वाभास असा शब्द तयार होईल बघा. हेतू अधिक आभास, हेत्वाभास. हेत्वाभास म्हणजे भ्रामक हेतू किंवा न्यायशास्त्रात व्यभिचार असा शब्द होईल. भ्रामक हेतू किंवा न्यायशास्त्रात व्यभिचार म्हणजे खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं वगैरे अशा पद्धतीचं सगळं हे आहे, त्याला हेत्वाभास म्हणतात बघा. पुढचा असा एक महत्वाचा शब्द सारखा सारखा परीक्षेला येतोय तो प्रश्न, हा हेत्वाभास सुद्धा आलेला आहे परीक्षेला, तो प्रश्न आपण उदाहरण तो म्हणून आपण घेऊया. इथं मनू अधिक अंतर असा शब्द आहे बघा. मनू अधिक अंतर, मनू अधिक अंतर. इथं अंतिम ध्वनी काय बघा, उ आहे. इथं अम येणार का अ येणार आहे बघा, नीट सांगा मला. अ येणार का अम येणार, अ येणार, कारण हा अनुस्वार जो आहे तो पुढच्याच असतो, परसवर्ण असतो तो.
म्हणजे उची जागा कोण घेणार बघा, उची जागा व घेणार, व ला पूर्ण करायला अ येणार, म्हणजे पूर्ण व झाला बघा, नीट समजून घ्या. व ला अ मिसळल्यानंतर पूर्ण व झाला. हा अ निघून गेलेला आहे, मनूमधली उकार निघून गेलेला आहे, मन अर्ध पडलं म्हणजे हलन स्वरूपात आलं, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे अनुस्वार आणि तर राहिलेला आहे. आता न ला व पूर्ण करणार म्हणजे कसं होईल, हे असं होईल. आणि अनुस्वार कोणाच्या डोक्यावर होता, अ च्या डोक्यावर. अ कोणामध्ये आहे, व मध्ये आहे, म्हणजे व मध्ये येत आहे म्हणून मनवंतर. मनवंतर म्हणजे मनु अधिक अंतर, मनवंतर म्हणजे सत्तेचा काळ किंवा बदललेला काळ. तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही बॅग घेऊन पुन्हा पाहू शकताय कशा पद्धतीचा आहे. मनु अधिक अंतर ह्या उची जागा व घेतलेली आहे, इथं अ ठेवलेला आहे, पण अनुस्वार पुढच्याच असल्यामुळे अ घेऊ शकतो आपण. मग व ला अ ने पूर्ण केलं, पूर्ण अ झालं, यातला व निघून गेला, हा अ निघून गेला, मन अर्ध पडलेला आहे बघा, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे अनुस्वाराने तर राहिलेला आहे. या अर्ध्या न ला काय करणार आहे, व पूर्ण करणार आहे, म्हणजे त्याचं झालं मनवंतर. मनु अधिक अंतर मनवंतर अशा पद्धतीचं झालेलं आहे. आता आपण ऋषीरूचा घेऊया. मनु ऊच झालं, ईच झालं, ऋषीरू युक्त शब्द आपण घेऊया. उदाहरणार्थ बघा, मातृ अधिक आज्ञा असा शब्द घेऊया. मातृ अधिक आज्ञा. मातृ अधिक ऋण आपण दीर्घादेश स्वर संधीमध्ये पाहिलं होतं. इथं आपण मातृ अधिक आज्ञा असा शब्द पाहतो. इथं हा म्हणजे काय बघा, जरा नीट बघा. हा म्हणजे कोण, हा म्हणजे उलटा वेळा म्हणजे ऋषीरू बघा, ऋषीरू. इथं कोण आहे बघा, आ आहे. आता ऋषीरूची जागा कोण घेणार आहे बघा, ऋषीरूची जागा र घेणार, र आहे का, तिथं लिहिलेलं आहे बघा, ऋषीरूची जागा र घेणार. या र ला पूर्ण कोण करणार आहे, आ करणार. हा, या दोघांना एकत्र आणल्यानंतर काय होईल बघा, रा असं होईल बघा. येते का लक्षात, रा असं झालं. हा आ निघून गेलेला आहे, यातला ऋषीरू निघून गेलेला आहे, मात अर्धी पडली बघा, आणि ज्ञा. आता ह्या त ला कोण पूर्ण करेल, रा पूर्ण करतो. रा आता कशा पद्धतीने करेल बघा, आपण हे लिहून घेऊया असं, अशा पद्धतीनं. आणि हा रा काय करेल, इथं मात्रा र चा काना दिलेला आपण, ही मात्राज्ञा आपण अशा पद्धतीने लिहितो बघा. तर ला थोडस असं र वर ओढून घेतो, मात्राज्ञा असं करतो बघा आपण. मातृ अधिक आज्ञा, मात्राज्ञा असं होईल बघा. येते का लक्षात. म्हणजे हा तिरप्या रेषेच्या माध्यमातून हा र जाईल. र चार दोन्ही चिन्हाच्या मार्फत काम करतो. एक रफाऱ्याच्या माध्यमातून, दुसरा तिरप्या रेषेच्या माध्यमातून, तिसरा असा अर्धचंद्राच्या माध्यमातून, आणि काकपदाच्या माध्यमातून. मातृ अधिक आज्ञा, मात्राज्ञा. आता सेम तसंच आहे पितृ अधिक आज्ञा बघा, सेम आहे. तुम्ही ते तोंडी सांगू शकताय, पित्राज्ञा होते, पितृ अधिक आज्ञा बघा, पितृ अधिक आज्ञा कसं होईल बघा. हा अंतिम ध्वनी, हा वेळा म्हणजे ऋषीरू आहे बघा, नीट बघा, ऋषीरू आहे. इथं पुढे कोणताही विजाती स्वर आ आलेला आहे बघा. मग ऋषीरूची जागा कोण घेणार, र घेणार आहे. र ला पूर्ण कराय कोण जाणार, आ जाणार, पूर्ण रा झालं बघा. येते का लक्षात बघा. हा आ निघून गेला, पितृ मधला ऋषीरू निघून गेलेला आहे. पीत जो शब्द आहे तो अर्धा राहिलेला आहे, आणि ज्ञा. आता रा काय करील, याला पूर्ण करेल, म्हणजे कसं करील, पित्राज्ञा असं होईल बघा. पितृ अधिक आज्ञा, पित्राज्ञा. भातृ अधिक आज्ञा, भात्राज्ञा, असं बरेचसे शब्द आहेत त्याच्यामध्ये. हा, आता पुढे बघा, भातृ अधिक इच्छा, भात्रीच्या असं सुद्धा शब्द होतोय. आता हा यनादेश झालेला आहे बघा, इथं आपण पाहिलेला आहे. यनादेश हा नियम जो आहे तो आपण पाहिला. आता अयादी आदेश हा नियम जो आहे तो आपण पाहूया. इथं काय म्हटलेलं आहे बघा, अयादी आदेश किंवा विशेष आदेश म्हटलेला आहे बघा. याच्यामध्ये ए आई ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यास, कोणताही स्वर म्हटलेला आहे. एडका ची जागा अ ची जागा, एडका ची जागा अ घेणार आहे, ऐरणाची आय घेणार आहे, ओझेवालाची अ घेणार आहे, आणि औषधावची आव घेणार आहे. आपण एक एक उदाहरण घेऊया. मग बघा नीट, याच्यामध्ये ने अधिक अन हा शब्द पहिल्यांदा घेऊया. ने अधिक अन बघा. हा, आता आलेला आहे संपत. थोड्या वेळात हे चारांची चार उदाहरणं घेतली की मग हे हा भाग संपतोय बघा. इथं अंतिम ध्वनी बघा, एडका ए, एक मात्रा आहे म्हणजे एडका ए. पुढे काय बघा, अ आहे. आता एडका ए ची जागा जी आहे ती कोण घेणार आहे बघा, नीट बघा, अय घेणार आहे. अय, हे बघा, एडका ए ची जागा अय घेणार. आता यात अधुरा कोण आहे, य आहे, त्याला पूर्ण करायला कोण जाणार, अ जाणार आहे. म्हणजे कसं होईल रे, अय हा जो शब्द आहे तो पूर्ण होणार अशा पद्धतीनं. म्हणजे याचा पाय निघून जाणार, हलंत निघून जाणार. हा अ निघून गेलेला आहे, यातला मात्रा निघून गेलेला आहे. हा न अर्धा पडला, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे न राहिलेला आहे. आता अ कुणाला पूर्ण करेल, न कुणाला पूर्ण करेल सांगा बघू, नीट सांगा काय होईल, तोंडी सांगा बघू, जरा बघून सांगा. नयन होईल, बरोबर आहे. ने अधिक न नयन.
म्हणजे इथं अंतिम ध्वनी आहे न, अर्धा अधूर आहे त्याला अ ने पूर्ण केलं, मध्ये य असाच ठेवा, इथं अ आहे, हे य आहे, नयन, न अधिक अन, ने अधिक अन, नयन असं होईल बघा. नीट लक्ष द्या, म्हणजे ह्या एडकायची जागा अयने घेतलेली आहे, य अधूर आहे त्याला अ ने पूर्ण केलं, अय पूर्ण झाला, इथं अंतिम ध्वनी हलंत स्वरूपात राहिला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे न राहिलेला आहे. म्हणजे ह्या अर्ध्या नच्या आणि या नच्या मध्ये आपल्याला अय घालायचा आहे, न य न असं होईल बघा, ने अधिक अन, नयन. पुढचा शब्द आहे बघा गई अधिक अन असा शब्द आहे बघा, गई अधिक अन. नीट समजून घ्या, समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा सांगा, पुन्हा पुन्हा सांगतो. गई अधिक अन असा शब्द आहे बघा, गई अधिक अन. बघा हा नीट बघा, इथं अंतिम ध्वनी काय बघा, नीट बघा, इथं अंतिम ध्वनी आयरन आई आहे, आयरन आई. पुढे कोण आहे बघा, अ आहे बघा. त्या आयरन आईची जागा कोण घेणार, आता आय असं घेणार बघा, आय या याचा पाय मोडलेला आहे बघा, म्हणजे हलन स्वरूपात आहे बघा. त्याला यला पूर्ण कराय कोण जाणार, अ जाणार आहे बघा. म्हणजे पूर्ण आय असा शब्द झाला बघा, पूर्ण आय झाला असा शब्द. हा अ निघून गेलेला आहे, यातल्या दोन मात्रा निघून गेलेल्या आहेत, ग अर्धा पडलेला आहे बघा आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे न राहिलेला आहे. तोंडी सांगा बघू काय होईल, गई अधिक अन गायन होईल, बरोबर आहे. मग ग ला आ ने काय करणार आहे, ग ला आ पूर्ण करणार, य मध्ये आहे तसाच आणि हा जो आहे तो न असा ठेवणार बघा. म्हणजे ग आणि न च्या मध्ये आय लिहायचा आहे आपल्याला, घालायचा आहे, गायन असं होईल, गई अधिक अन गायन होईल बघा. आयरन आई होणार आहे, आता दोन मात्रे म्हणजे आयरन आई, त्याच्या पुढे कोणताही स्वर म्हणलेला आहे, विजाती सजाती असं काही म्हटलेलं नाही आहे. याच्या पद्धतीप्रमाणे आयरन आईची जागा आय ने घेणार आहे, आय अधूर आहे बघा, त्याला पूर्ण करायची य झाला, आय पूर्ण झाला बघा. ह्यातला दोन मात्रे निघून गेले, ह्यातला अ निघून गेला, ग अर्ध पडला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे न आहे, या ग ला आ ने पूर्ण केलं, य मध्ये आहे तसा ठेवला आपण आणि गायन असा शब्द केला, गई अधिक अन गायन असा शब्द केलेला आहे बघा. आता पुढे बघा, गई अधिक अन झाला, ने अधिक अन झाला, गई अधिक अ क सुद्धा घेऊ शकताय तुम्ही, गई अधिक अ क गायक असा सुद्धा शब्द होतो. आता पुढचा एक एक उदाहरण आपण घेऊन यावर हे करायचं आहे. गो अधिक ईश्वर, गो अधिक ईश्वर असे शब्द आहेत बघा, असा शब्द आहे असे दोन. गो म्हणजे गाय, ईश्वर म्हणजे देव. इथं अंतिम ध्वनी काय बघा, ओझेवाला ओ आहे बघा, नीट बघा, एक मात्रा एक काना म्हणजे ओझेवाला ओ. पुढे कोणताही स्वर येऊन दे, दीर्घ ई आलेला आहे. आता ओझेवाला ओ ची जागा कोण घेणार आहे बघा, अव घेणार आहे, अव. ई ची जागा कोण घेणार आहे बघा, या अवला वला पूर्ण करायला कोण जाणार आहे बघा, दीर्घ ई जाणार आहे. म्हणजे काय होईल रे, अवी रस्वई वी होणार आहे बघा, रस्वई वी होणार आहे बघा. म्हणजे ई ला वला रस्व ई ने अवी झालं बघा, नीट समजून घ्या. आता यातला ई निघून गेला, यातला एक मात्र एकाला निघून गेला बघा, आणि मग काय राहिलं, ग राहिलेला आहे आणि श्वर असा शब्द आहे. मग अ कुणाला पूर्ण करेल, ग ला पूर्ण करेल, वी मध्ये आहे तसं ठेवायचं आणि श्वर असा होईल बघा. गवी अधिक ईश्वर, गो अधिक ईश्वर, गवीश्वर असं होईल. गवीश्वर म्हणजे गायी राखणारे ईश्वर, कोण सांगा, श्रीकृष्ण, बरोबर आहे. गो अधिक ईश्वर, गवीश्वर असं होईल. इथं अंतिम ध्वनी दीर्घ आहे, माफ करा जरा, इथं थोडस माझी मिस्टेक झालेली आहे, चूक झालेली आहे बघा, पुन्हा एकदा माफी असावी. इथं ई दीर्घ ई आहे, व ला दीर्घ ई ने सांधल्यानंतर दीर्घ ई होणार आहे बघा, ते अनावधानानं झालं, पुन्हा एकदा माफी मागतो. त्यातला ई निघून गेला, यातला ई निघून गेला, ग अर्ध राहिलं बघा आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे श्वर राहिलेला आहे बघा. अ जो आहे तो ग ला पूर्ण करणार आहे, वी मध्ये आहे तसं ठेवायचं आहे आणि हे श्वर आहे बघा, असं आहे. तुमच्या ध्यानात आलं असेल ते मगाशी मी पहिली वेलांटी दिलेली आहे, इथं तर दीर्घ वेलांटी आहे. अशा पद्धतीने थोडं अनावधानानं होतं, असं कधी कधी माणूस आहे म्हणजे तर चुकणारच, त्यात वाद नाही. गो अधिक ईश्वर, गवीश्वर म्हणजे गायी राखणारा ईश्वर म्हणजे श्रीकृष्ण. आणि शेवटचा शब्द याच्यामधला, या नियमामधला 5 स्वरसंधीचे एकूण 5 प्रकार आहेत, तर ते 5 प्रकार आता इथं संपतात बघा. गो औषधावचा आपण एक शब्द घेऊया, याच्यामध्ये 9 अधिक एक असा एक शब्द आहे बघा, 9 अधिक 1, 9 अधिक 1 असा शब्द आहे. हा संस्कृत इक प्रत्यय आहे बघा, शेवटचा शब्द आहे याच्यामध्ये, शेवटचा हे आहे इक. औषधाव येणार बघा, इथं अंतिम ध्वनी औषधाव, हे बघा एक काना आणि 2 मात्रे म्हणजे औषधाव. पुढे ई आलेला आहे बघा, औषधावची जागा आता कोण घेणार आहे, आव घेणार आहे बघा, आव. त्याला पूर्ण करायला कोण जाईल, रस्व ई जाईल बघा.
बरोबर आहे की? तर रसवई आहे म्हणून आपण रसवई घेतलं. आवी होणार, वला पूर्ण करणार, पहिली वेलांटी होणार. बघा नीट लक्षात घ्या, आता चुकणार नाही. आता हे आपल्या लक्षात आलं. मग अशी आपण चुकलो, चुकत चुकत शिकायचं आहे. चुकलं तर आपण ते दुरुस्त करायचं. ई आवी वला ई झालं, पहिली वेलांटी आली. हा ई निघून गेलेला आहे, ह्यातला एक मात्रा एक काना निघून गेलेला आहे. न अर्ध पडलेला आहे बघा. आणि क, आता आ कुणाला पूर्ण करणार? नाला. आणि वी मध्ये आहे तसंच घ्यायचं. आणि शेवटी क, नाविक. नऊ अधिक ई क, तुमच्या मनामध्ये हा शब्द आला असेल त्यामुळं तुम्ही तो सांगितला असेल. बघा 9 अधिक 1 म्हणजे इथं औषधाव आहे, त्याची जागा आवने घेणार आहे पुढं. बघा विजा अयादी आदेश प्रमाणे. आणि हा ई जो आहे तो त्याला पूर्ण करणार म्हणजे रसवई आहे. तर ह्या अर्धा पडलेला आहे न, आणि पुढे अधिक चिन्हाच्या पलीकडे क आहे. त्याचं काय होणार आहे? न ला आने पूर्ण केलं, ना झालं. वी मध्ये आहे तसंच, आणि क, नाविक. अशा प्रकारे हा भाग जो आहे तो आपण इथं पाहिलेला आहे. बघा तुम्हाला हा भाग आवडलेला असेल, काही शंका असेल तर मला कमेंट करा. जरी आवडला असेल तरी सुद्धा कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळं, तुमच्या संदेशामुळं मला अधिक बळ येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यानंतर सर्वात आधी आपले व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी विनंती करतो. आशा करतो की तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावं, इतरांपर्यंत पोहोचवा, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा हे पाठवा, शिक्षकांना सुद्धा पाठवा अशी कळकळीची विनंती करतो. या भागामध्ये आपण इथंच थांबूया. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.